हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026, शैलवान शके 1948 संवत्सर पराभव अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे. रात्री 11 वाजून 37 मिनिटांनंतर नवमी तिथी दशमी तिथीला सुरुवात होईल मित्रांनो. क्षमा करा. वार शुक्रवार आहे. नक्षत्र अनुराधा नक्षत्र आहे. सकाळी 11 वाजून 53 मिनिटांनंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल. योग वैधृती योग आहे. उद्या पहाटे 5 वाजून 19 मिनिटांनंतर विषकंभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बाधव करण आहे. सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनंतर कौलव करणाला आणि रात्री 11 वाजून 37 मिनिटांनंतर तैतिक करणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु कर्क राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्यास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह 18 ऑगस्ट पासून तर वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह 26 जुलै पासून वक्री होत चाललेले आहेत. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील गोचरीने हे ज्योतिषी आपल्याला जन्मकुंडलीच्या आपल्या आधारे सांगू शकतील मित्रांनो. तसेच 7.5 बत्ती देखील ते सांगू शकतील की जर आपल्याला त्रास होत असेल तर 7.5साठी उपाय म्हणून आपण शनिदेवतेची सेवा करायची आहे. जर आपल्या कुंडलीमध्ये शनी ग्रह हा अशुभ स्थितीत असेल तर, अन्यथा शुभ स्थितीत असता आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमानस्य प्रमाण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे परतवर्ष परतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमान शालिवान शके 1948 प्रभाती षष्टी संवत्सरांमध्ये पराभव नाम ससरे दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे भृगु भासरे अनुराधा नक्षत्र वैतृती योगे पालव करणे नवमी शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न में कडप मो पात्र दुरित क्षय द्वारसी पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील जे संकल्पाचे पाणी ते जवळच्या निर्माणाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 26 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 22, 23, 26, 30, 31 सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 23 आणि 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 28 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 29 सप्टेंबर दिनांक 2. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. यामध्ये आपण भगवान शिव आणि विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून या प्राणप्रतिष्ठित मूर्त्यावर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागेल. तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतील. अन्यथा यांना खंडित मानल्या जाते आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो.
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितासह पंचांगधारकाचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही. मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसणार आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग देखील होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती पाहूया. पंचांग की नाही मित्रांनो, दिनविशेषमध्ये नवमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यामध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर रात्री 11:37 हजर आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा शक्यतो या काळात आपण महत्त्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्या कामांमध्ये आपल्याला अपयश प्राप्त होणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.